कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात निषेध. 6 एप्रिल रोजी भव्य मोर्चाचं आयोजन. जयगड समुद्रात अवैध मासेमारी विरोधात मध्यरात्री धाडसी कारवाई. LED मासेमारी करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून फ्लशिंगसाठी ड्युअल पाईपलाईन योजना. आणि आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता छोट्या हॉटेल व्यावसायिकांवर. चुलीवर खाद्यपदार्थ तयार करण्याची आली वेळ. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात PFAS रसायन उत्पादनाच्या निषेधार्थ 6 एप्रिल रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीत तयार होणारे PFAS हे अत्यंत घातक रसायन असून त्याचा पर्यावरण, पाणी, माती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या रसायनामुळे भविष्यात कॅन्सर, श्वसनाचे आजार, लिव्हर आणि किडनीचे आजार वाढण्याचा धोका असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर PFAS उत्पादन तात्काळ बंद करावे, कंपनीची सखोल चौकशी करावी, प्रदूषणाबाबत स्वतंत्र वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा, तसेच स्थानिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे अशा मागण्या करण्यात आल्या. 6 एप्रिल रोजी परशुराम एजन्सी, एक्सेल फाटा ते लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, तरुण, शेतकरी आणि मासेमारांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मिरजोळी परिसरात अनधिकृत माती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. साखरवाडी गुहागर विजापूर मार्गालगत 7/12 क्रमांक 24/1 या जागेवर गेल्या 1.5 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. तसेच या उत्खननासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार प्रशासनाच्या संगनमतानं हे उत्खनन सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात आला. उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहतूक पास, रॉयल्टी भरणा तसेच काढलेल्या मातीचा वापर कुठे केला जातो याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मिरजोळी परिसरात सुरू असलेल्या उत्खननामुळे पावसाळ्यात माती रस्त्यावर येऊन अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा 15 दिवसात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड समुद्रात अवैध मासेमारी विरोधात मत्स्य व्यवसाय विभागाने मध्यरात्री धाडसी कारवाई करत 3 नौका जप्त केल्या आहेत. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून बेकायदा LED मासेमारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जयगड परिसरात रात्रीच्या वेळी LED लाईटच्या साह्याने अवैध मासेमारी सुरू असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री गुप्त मोहीम राबवण्यात आली. प्रतिकूल हवामान आणि जोरदार लाटांचा सामना करत पथकाने समुद्रात गस्त घालत संशयित नौकांचा पाठलाग सुरू केला. यावेळी एका नौकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तब्बल 1 तासाच्या हाय स्पीड पाठलागानंतर नौकेला जेरबंद केले. या कारवाईत H इम्तियाज, लक्ष्मी आणि अक्सा इम्रान या 3 नौका जप्त करण्यात आल्या. संबंधित नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आगारातील ST बसमधून डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्याला प्रसंगावधान राखून रंगेहात पकडणाऱ्या चालक आणि वाहकाचा दापोली आगारात सत्कार करण्यात आला.
दापोली भडवळे मार्गावरील बस वस्तीला गेल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून डिझेल चोरीचे प्रकार घडत होते। याबाबत चालक संतोष कांदेकर यांच्या लक्षात संशयास्पद हालचाली आल्याने त्यांनी सतर्कता बाळगत सापळा रचला। यावेळी वाहक निवृत्ती पवार तसेच खेड आगारातील वाहक चालक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने संशयित चोरट्याला वाहनासह रंगेहात पकडण्यात यश आलं। बसमधील डिझेल चोरी करत असताना आरोपीला पकडण्यात आले। या कारवाई दरम्यान ग्रामस्थांनी देखील मोठे सहकार्य केले। दरम्यान चालक संतोष कांदेकर आणि वाहक निवृत्ती पवार यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होते। त्यांच्या या सतर्कतेमुळे डिझेल चोरीचा प्रकार उघडकीस आला। या कामगिरीबद्दल शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे आणि वाहतूक निरीक्षक हर्षल नाफडे यांच्या उपस्थितीत दोघांचा दापोली आगारात सत्कार करण्यात आला। उन्हाळा सुरू होताच पनवेल शहरात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते फ्लशिंगसाठी वापरण्याची ड्युअल पाईपलाईन योजना महापालिकेने प्रस्तावित केली आहे। या निर्णयामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याची माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली आहे। महापालिकेच्या मते शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी योग्य बनवले जाणार आहे। विशेषतः नव्या बांधकाम प्रकल्पांमध्ये ड्युअल पाईपलाईन टाकून फ्लशिंगसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल। शहराला सद्यस्थितीमध्ये पाण्याचा जो भीषण प्रश्न आता आपल्याला उद्भवतो आहे, त्या अनुषंगाने अस्तित्वामध्ये असलेले सांडपाणी जे आहे त्याच्यावरती मलनिःसरण प्रक्रिया त्या ठिकाणी आपण एसटीपी बांधतो, त्या पद्धतीने टीटीपी बांधायची, टर्शरी ट्रीटमेंट करायची त्यावरती। आणि हे जे पाणी आहे, शुद्ध केलेलं पाणी, हे आपण फ्लशिंगसाठी वापरू शकतो। त्या अनुषंगाने नवीन जेवढे काही आपल्याकडे गृहप्रकल्प होत आहेत, मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस किंवा बिल्डिंग्स होत आहेत, त्यांना आपण ते कंपल्शन करतो आहोत, जेणेकरून त्या नवीन होणाऱ्या बिल्डिंगमध्ये फ्लशिंगसाठी सेपरेट पाईपलाईन आणि सेपरेट पाण्याची टाक्या त्या ठिकाणी बिल्डअप केले जातील आणि फ्लशिंगसाठी फक्त ते अशुद्ध पाणी त्या ठिकाणी वापरलं जाईल, जेणेकरून शुद्ध पाण्याची बचत त्याच्यामध्ये होऊ शकेल। अप्रॉक्सिमेटली 90 ml पाणी ह्या पद्धतीने आपण एक प्रकारे बचत करू शकतो। त्यामुळे पाण्याची बचत पण नागरिकांची होईल, पाण्याचे बिल देखील नागरिकांना कमी होऊ शकतं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे कौटुंबिक वादातून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आई आणि मुलगा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही घटना 30 मार्च रोजी रात्री 10:30 ते 11च्या सुमारास घडली। फिर्यादी अपर्णा जनार्दन शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरातील दुरुस्तीच्या कामावरून वाद निर्माण झाला। हा वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचला। आरोपी मयुरी शिंदे, कलावती शिंदे आणि सुप्रिया शिंदे यांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपनं मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेत फिर्यादी आणि त्यांचा मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांवर दिसू लागला। व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे अनेक छोटे स्टॉलधारक आणि हॉटेल चालक अडचणीत सापडले असून त्यांना चुलीवर खाद्यपदार्थ तयार करण्याची वेळ आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील पावशी येथील प्रसिद्ध पेडणेकर वडापाव या ठिकाणी सध्या चुलीवर वडापाव आणि चहा तयार केला जात आहे। व्यावसायिक गॅसचे बुकिंग करूनही पुरवठा होत नसल्यानं व्यावसायिकांना लाकडांवर चूल पेटवून ग्राहकांना सेवा द्यावी लागते। गॅस टंचाईमुळे व्यवसायावर परिणाम होत असून वेळेचे नियोजन देखील बिघडत असल्याचे हॉटेल चालक सांगतात। चुलीवर स्वयंपाक करण्यास अधिक वेळ लागत असल्याने ग्राहकांना देखील प्रतीक्षा करावी लागते। दरम्यान व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांकडून करण्यात येते, अन्यथा छोट्या हॉटेल व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अडचण म्हणजे काय, इथे चूल घालावी लागली आम्हाला इकडे। किती दिवस झाले गॅस तुम्हाला रोखलं? 15-16 दिवस झाले आहेत, मिळत नाही। आता 15-20 दिवस झाले चूल घातली। आपला वडापाव फेमस आहे तुमचा, मग गिरायक येतोय का तसं? हो बरोबर, गिरायक भरपूर आहे। गॅसचं बुकिंग केलंय का? बुकिंग म्हणजे मिळतच नाही ना, ते कमर्शियल मिळतच नाही। आता परिस्थितीमध्ये गॅस मिळत नाही म्हणून चुली तयार करून चुलीवर वडे भाजतो आम्ही। किती दिवस झाले? तरी 15-17 दिवस झाले। गॅस बुकिंग केलंय का? बुकिंग केलं आहे पण ते मिळत नाही ना। काय तुम्ही तिथे जिथे गॅस मिळतात तिथे तुम्ही काय विचारणा काय केली का या संदर्भात? विचारला पण नाही म्हणून सांगतात ते आम्हाला।
मग यामुळे आता तुम्ही काय वडापावचे वगैरे रेट वाढवलेत का? नाही वाढवलं ते तोच रेट आहे 15 रुपये वडापाव. आता हे किती दिवस चालणार तुम्ही? आता बघूया आता किती दिवस चालते मिळेपर्यंत. या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.